मस्तपैकी कर्जत खोपोली रोडला लागलोय आणि श्रेयसची बाईक आणलेली आज. आवाज येणार नाही कारण माईक वगैरे काही यूज नाही करत मी. माथेरानची जर्नी इथून स्टार्ट झाली आपली. माथेरानच्या जर्नीला आपली सुरुवात झाली आहे. मागे माझा भाऊ आहे, वहिनी आहे, अजून त्याचे मित्र पण आलेत, पण अजून तरी काही दिसत नाही आहेत कुठे. माईक मतलब आवाज येणार नाही तुम्हाला कारण माईक वगैरे काही नाही आपल्याकडे. आपला तो सेटअप होतो हा इथे आहे समोर. आपण असेच भिजत जसं आपण भीमाशंकरला गेलो तर तसा ब्लॉग करणार आहे, एकदम रॉ असणार आहे. आणि आज किती तारीख आहे? आता 11 तारीख आहे आणि ब्लॉग टाकलाय मी. प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि बघा चॅनलवरती कसा काय व्हिडिओ आला. आणि 12:30 होऊन गेलेत आणि अजून आम्ही इथेच आहे. कधी जाणार कधी रिटर्न येणार काहीच माहीत नाही. आणि पाऊस पण सुरू झाला आहे. आता इथे कर्जतमध्ये येऊन थांबलो आहे आणि इथून पुढे आपल्याला माथेरानला जायचं आहे. बाकी लोक अजून आली नाही आहेत, बघूयात आता कधी येत आहेत. आणि तुम्हाला गोप्रोबद्दल पण माहीत नाही ना. ह्याच्याकडे DJI-6 आहे आणि Osmo 6. आणि आपला जो गोप्रो होता त्याच्यामध्ये थम्सअप गेलं आणि थम्सअपमुळे तो बंद पडला. त्याला रिपेअरला दिला होता पण रिपेअरच्या कॉस्टमध्ये नवीन गोप्रो येईल त्यापेक्षा आपण तो काय कॅन्सल केला. बघूया आता सगळं नवीनच गोप्रोला येणार आहे. इथला पहिला धबधबा लागला आहे मस्त. अजून एक होता खाली, तिकडे गेलो ना आम्ही, किती मस्त बघा. पार्किंग किती आतमध्ये गेले बघा आणि अजून किती मागे आहे पार्किंग. आणि आलोय कुठून? त्या कोपऱ्यातून, तिथून आल्याला पहिला टास्क. मोबाईल होल्डर आमचा निघत नाही इथे. ते फिरतंय ते अख्खं फिरेल रे, पण ते पण हे फिरवायचं ना हा, वरचं. हे हे आपला बोल्ट कसा असतो तसा हा बोल्ट आहे. मागे इकडे तिकीट वगैरे काढून झाले आणि इथून हा आमचा रायडर बघा. हा हा मी तुझं शूट करतो, तू माझं शूट कर. आणि खरं तर पहिल्यांदाच माथेरानला आलोय मी. असं म्हणजे खूपदा येऊन गेलं, पे फोर्टला वगैरे आपण आलेलो आहे, पण इकडे नाही आलोय कधी. तर बघूयात आता. आता वाजले दुपारचे 2 आणि तुम्ही क्लायमेट बघा इकडे. इथे माथेरानचं स्टेशन आहे आणि आम्हाला रिक्षाच नाही मिळाली आहे. मेन प्रॉब्लेम इथे बघा काय आहे. इथून उलटे खाली झालेत, इथून उलटे पुढे. तर ट्रेन पण नाही आणि रिक्षासाठी 1.5 तास. कसं व्हायचं? पाण्यामुळे तर डबलच होणार आहे तुला, किती पण काय पण कर तुझे डबलच वाटणार तुला ते. या अनमोल लॉज म्हणून एक स्टेशन आहे, इथे थांबलोय. एवढी आमची पंटारे. ए बाबा जाशील नाही त्या झोपायचं इथं तुला. हे काय चाललंय, ट्रेन येईल इथून. हे कार्टा झोपले इकडे. ए उठणार रे, त्याला माहिती असेल रे ट्रेनचा टायमिंग. ट्रेनचा टायमिंग माहिती असेल त्याला. हे एवढे हरामी कुत्रे आहेत. अवधूताने मी बोलवत होतो त्यांना, तर हा तिथेच बसलेला का इथे असा, आणि हिनी बोलवलं लगेच सालावरती आलाय. फायनली थोडासा वेळ आम्ही घेतला, वाट बघितली आणि आता ट्रेन आलेली आहे. एवढ्या स्लो स्पीडने जाणार आहे तर कसं जाणार आम्ही, मला तेच विचार पडतोय आता. हे बघा चला 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 चला. अरे लाईट लावा, लाईट लाईट नाही का? तर फायनली ट्रेन लागलेली आहे.
बघा इकडे माथेरान स्टेशनला उतरलोय. इथं रेल्वेच्या तिकिटासाठी गर्दी. इथून जाता बाहेर जाऊ. हां तर आत्ता ट्रेनमधून उतरलो खाली. इकडे आता आता चालतंय. आणि असं काहीच वातावरण आहे इकडे. दुपारचे 3 वाजले झाले तरी. आणि आपण आता ह्यांनी कोणतं कॉटेज बुक केलंय काय बुक केलं माहित नाही. भाई आम्ही ना रॅन्डमली एक तो व्हिडिओ बनवत होता आणि माझा मी ब्लॉग बनवत होतो आणि भिजलोय पूर्ण. केस पूर्ण भिजलेत. आमचं हेल्मेट वगैरे पडलं तर मी दाखवतो. तर आम्हाला दोघांना एकत्र बघा हेअरस्टाईल सेम झाली आहे. भाऊ शोभायला पाहिजे ना लगेच. आणि मेन गोष्ट काय माहिती का, दिखाव कान दिखाव तुम्हाला कान दिखाव. हा माझा कान दाखवू आपण. हे बघा हा जो आपला गोप्रोचा जो माउंट होता तो पण तुटलाय का, कारण मी याच्यावरती ठेवला होता इथे. म्हणजे एकावर एक असे 2 हेल्मेट ठेवले होते आणि नेमका हा पडदा आहे ना तो जोरात हवेनी आला त्याच्यावरती आणि डायरेक्ट खाली. त्यामुळं ते तुटलेलं आहे जे माउंट तो. त्याचा जुगाड करायला लागेल. काहीतरी करायला. आणि तुम्हाला सांगतो कसली डेंजरवाली टेप आणले. ही बघा ही जी आहे ना टेप, ती घरी जर कोणाचं बलून असेल फुगवायचं, म्हणजे कोणाचं बलून नाही बड्डेचं बलून असेल तो पण जर तो म्हणजे ठेवून नाही राहत, म्हणजे याच्यानी तो राहत नाही. आणि याला हेल्मेट लावायचं त्याच्यावरती DJI लावायचंय. वा क्या रे मेरे भाई. कुछ तो करना पडेगा ना. अभी जुगाड़ तो करना पडेगा भाई. 1 मिनिट थांब, मला फक्त थांब 1 मिनिट मी चेक करतो यातनं आवाज येतो का नाही, कारण पाणी गेलंय माईकच्या ह्याच्यात आणि USB पोर्टमध्ये. बघूयात. आता आहे ना आम्ही त्या रूममधून आलो बाहेर आणि आता माथेरान स्टेशनवरती आहे. इकडे यांचा बघा फोटोशूट वगैरे चालू आहे आणि सगळे पोरं इथे उभे आहेत आणि पोरे तिकडे शूट करतायत आणि मी पूर्ण म्हणजे तयारीतच निघालोय. आणि आम्हाला कल्टी मारायची, आपण थांबणार नाही आज, त्यामुळे लगेच आवरून कल्टी मारायची आपण. घोडे असा पॉईंट आहे. पण ड्रोन आणलाय, पण ड्रोन उडवायचा काहीच आपल्याला चान्स नाही मिळालाय. बघा खाली इथून आलो खाली, पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, ऑप्शनच नाही दिसायला काय, सगळं ब्लर येणार आहे बघा खाली. काहीच नाही आहे. हा कंडाळा पॉईंट आहे, धुक्यामुळे काहीच दिसत नाही आहे आणि ड्रोन पण नाही उडू शकत आपण. खालचं बघा थोडं क्लिअर झाले, घाट दिसतं बघा, दिसतोय का नाही ते पण माहित नाही. थोडं थोडं काहीतरी दिसतंय. तर आता या सगळ्या पॉईंटवरून आम्ही दिसतोय, सगळे इथं रील बिल काढतात आणि जास्ती काही बघायला मिळालं नाही, कारण तुम्हाला दिसतंय मागे सगळं धुकं आहे. खरं तर हे हिवाळ्यात फिरायचं आहे म्हणजे स्पॉट आहे आणि आम्ही आलो पावसाळ्यात. हे या पोरांमुळे. चला मी भेटतो. कोणालाच माहित नाही रील बनवायची काय, त्याने रील बनवायला चालले.
मला वाटत नाही ऑर्डर मिळेल आणि 6:30 वाजता आले आणि मला काही चालेल दिसेल का माहित नाही हा चालेल जरा पूस त्याला फोनची बॅटरी 8% आली आणि पाणी गेलं USB मध्ये तर चार्ज पण नाही पॉवर बँक आणलं तरी पण चार्ज नाही करू शकत लागणार भैया पहिला डिश कॉपीराइट टाकल तुझ्यावर. ऑडिओ ऐकायला जाते ते पण ना माहित नाही यायला सगळं तर 6:45 झालेत आणि आता मी कल्टी मारतो इथून ते बाजूला भाऊ आहे बाकी सगळे त्यांचं स्टार्टरचं बघायला गेलेत आत्ताचा व्ह्यू बघा 7:30 झालेत ना 7:30 7:15 झालेत मस्त व्ह्यू दिसतोय तर चलो आता जाऊ खाली पहिले ई रिक्षा बघायला लागेल आणि नंतर मग आहे बाईकचा प्रवास बघूया जसं काही घडत आहे पुढे पुढे मग बघूयात सांगेल तुम्हाला मी आता मी ई रिक्षातून जाणार होतो पण ई रिक्षा खूप जास्त वेळ घेणार आहे आणि मी एक तर सिंगल जाणार आहे त्यामुळे मी कॅन्सल केलं गप चालत चालत निघालो आहे आणि आत्ताचा व्ह्यू बघ असला बाप दिसतोय बघूयात आता किती वेळ लागतो चालत जायला मी निघालो तर आहे पण शॉर्ट काय आला माहिती आहे का मी हेल्मेट त्या हॉटेलमध्येच विसरलो आणि जवळजवळ 1-1.5 किलोमीटर मी चालत पुढे आलो आहे आणि नेटवर्क नाही आहे तर आता मी अवधूतला कॉल करेल खाली तिथं पोचल्यावरती आणि मग बघूयात त्यांनी जर जाऊन हेल्मेट आणलं तर ठीक आहे तर आहे आणि इथे अशा या ई रिक्षा चालतात त्या तुम्हाला खालून वरती नुसत्या करत असतात या ई रिक्षातमधनं मी जाणार होतो पण कॅन्सल काय केलं कारण मला लवकर यायचं होतं आणि खूप लाईन होती इथे यायचं म्हणजे तर एकतर हिवाळा त्याशिवाय येऊ नका पावसाळ्यात या पण पावसाळ्यात पण वेगळा अनुभव आहे स्टेसाठी या आता माझ्यासारख्या माणसाला स्टे जमत नाही जास्ती त्यामुळे ठीक आहे मित्रांनो लिटरली कोणी नाही आहे कोणीही नाही आहे फक्त मी हा पावसाचा आवाज पाऊस लिटरली मी एकटा चाललोय हे बघा लिटरली कोणी नाही हे बघा हा तरी मला अवधूत बोलवता एकटा जाऊ नकोस ठीक आहे आता काय आलो एवढा तर जायला लागेलच ठीक आहे नाही हे बघा रस्त्यावरती कोणी नाहीये एकटाच आपला चालत 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 चाललोय मी समोर एक रिक्षा आली वाटते बघा लाईट तर दिसते बघूया हा रिक्षा आली आणि आता मला विदाऊट हेल्मेटच मला घरी जायला लागणार आहे फायनली स्टेशन मिळालं हा अनमोल लॉज ही बघा रिक्षा अजून एक आता यो मी एकटाच असेल जो या टायमाला रिटर्न चाललाय म्हणजे या एवढ्या रात्रीच्या वेळेस रिटर्न चाललाय हुशार आहे ना राहायला पाहिजे होतं पण नाही काम खूप इम्पॉर्टंट आहे बघा हेच ते मग असे आम्ही आलो ते स्टेशन इथून सरळ जायचं आहे नाही ते उपाध्याय थँक्यू फॉर विजिटिंग पोचलेलो आहे म्हाताऱ्यांच्या जिथं आम्ही बाईक पार्क केली तिकडे हे तिथं 1-2 मिनटावरती आहे आता काम करतो फोन ठेवतो बॅटरी कमी आहे डायरेक्ट बाईकवरनं घरी गेल्यावर आपण भेटूयात तर आता लोणावळ्यात आहे म्हणजे खंडाळा घाटात आहे आणि 2-3 अशी कामं आहेत आपल्याला म्हणजे माथेरानच्या घाटातून डायरेक्ट खंडाळा घाटात व्हिडिओ पण क्लोज करायचा होता तर माथेरानचा व्हिडिओ आपण इथे सेंड करूयात आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जास्ती काय मला फिरता नाही आलं तर 1 दिवसामध्ये जेवढं काय मला फिरता आलं ते फिरलो आहे आणि आता अर्जंटली मला एक काम आलं तर मी लोणावळ्यात चाललो आहे म्हणजे ॲक्च्युली शूट आलं आहे हा व्हिडिओ आपण इथे सेंड करू आणि भेटूया त्याच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं तर चला तर मग भेटत अशाच नवीन व्हिडिओमध्ये